आज आपण केळी आणि गव्हाच्या पिठापासून खूप छान असा पदार्थ बनवणार आहोत, जो नक्की तुम्ही बनवून बघा. खूप चवीला अप्रतिम लागतो. घरी कधी कधी काय होतं, केळी जास्त प्रमाणात पिकलेली असली किंवा त्याच्यापासून काय करायचं समजत नाही, तर इथे आपण हा असा पदार्थ नक्की बनवून बघा. जास्त पिकलेली केळी असेल तर वापरला तरी काही प्रॉब्लेम नाही. पदार्थ तुमचा जो आहे उत्तमच होणार आहे. तर आता इथे बघा, एका मोठ्या भांड्यामध्ये मी घेते हे गव्हाचं पीठ, आपण जे काढून घेतलेलं होतं 1 कप ते. आता यामध्ये आपण जो पदार्थ आपला आहे चांगला जाळीदार आणि भुसभुशीत होण्यासाठी इथे मी घेते आहे 2 चमचे बारीकवाला रवा. रवा तुमच्याकडे जर जाड असेल तर थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि त्याला छान असं टेक्स्चर येण्यासाठी आणि चवीसाठी आपण इथे घालतो आहे 2 चमचे बेसन. तर बेसन नक्की घाला आणि बघा, तुम्ही जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो एकदम अप्रतिम होणार आहे. तर याआधी तुम्ही हा पदार्थ खाल्ला आहे का, तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर बघा, छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण साखरेचा वापर करणार नाही आहोत. तर हे पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गूळ. तर ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्या अर्धा आपण इथे गूळ घेतलेला आहे. बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे प्रमाण तुमचं चुकणार नाही. तर बघा, इथे मी बारीक चिरून असा गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ आपण एका मिक्सर जारमध्ये घालून घेऊया. तर तुम्ही म्हणाल हा काय पदार्थ बनवणार आहोत, तर पुढे जाऊन तुम्हाला कळणारच आहे. आता इथे मी माझ्याकडे ना छोट्या साईजची केळी होती, त्यामुळे मी 3 केळी घेतलेली आहेत. जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात साईजची केळी असतील तर तुम्ही 2 घेतलात तरी चालतील. तर आता ह्या केळ्यांचे छोटे छोटे काप करून आपण या मिक्सर जारमध्ये घालून घेणार आहोत. तर तिन्ही केळी मी अशीच या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून मिक्सर जारमध्ये घालून घेते आणि मिक्सरमध्येच आपल्याला हा जे आहे केळी आणि गुळाचं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्येच फिरून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार होते. त्यामुळे मिक्सरमधूनच एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं. आता यामध्ये पाणी वगैरे अजिबात काही घालायचं नाही, फक्त असंच गुळ आणि केळी आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे. तर बघा, केळ्यामुळे मस्त असं एकदम स्मूथ अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे. तर आता आपण जे आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये ही पूर्ण पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे. बघा, एकदम स्मूथ अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे. तर आणि हा पदार्थ जो आहे खूपच पौष्टिक असतो. तुम्ही मुलांना टिफिनमध्येही बनवून देऊ शकता. आता आपला जो पदार्थ आहे चांगला असा मॉइस्ट आणि सॉफ्ट होण्यासाठी आपण 3 चमचे मी इथे रिफाइंड ऑइल वापरते आहे. कुठल्याही बिना फ्लेवरचं तुम्ही तेल घ्या. स्ट्रॉंग तेल, स्मेलवालं तेल असतं ना, ते घेऊ नका. सोबतच वेलची पावडर घालते मी आणि इथे ड्रायफ्रूट्स थोडेसे घालते. हे ऑप्शनल आहेत, आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. तर काजू, बदाम आणि मनुकाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत मी. आता हे सर्व जे ड्रायफ्रूट्स आणि आपलं जे मिश्रण आहे व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहोत. जर वाटलं तर आपण नंतर पाणी घालायचं आहे. आधी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत, लक्षात ठेवा. आधी हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आमच्या इथे याला भानवलं असं म्हणतात. तुम्ही त्या पदार्थाला काय म्हणता तेही मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही कुठले साहित्य वापरता तेही मला कमेंट्समध्ये सांगा. आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवतो आहे, त्यामुळे पौष्टिकता आहे. मुलांना तुम्ही बिनधास्त देऊ शकता, मुलंही आवडीने खातील. आणि केळी आहे त्यामुळे फ्लेवरही खूप छान येतो. आता इथे बघा, मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. ते एकसाथ घालायचं नाही, थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ छान असं भिजवून घेणार आहोत. पहिल्या काळी हे भानवलं जास्त प्रमाणात बनवलं जायचं, कारण तेव्हा कसं बाहेर इझिली कुठलीही मिठाई वगैरे मिळायची नाही. त्यामुळे घरीच जे काय असेल बनवलं जायचं. त्यामुळे हा पदार्थ नेहमी बनवला जायचा. तर आता काळानुसार हे लोकं विसरत चाललेले आहेत. तर आपण हा पदार्थ बनवून परत आपल्या जुन्या ज्या आठवणी आहेत ताज्या करून घेणार आहोत. त्यामुळे मी हे पदार्थ बनवते आहे. तर गव्हाचं पीठ आहे त्यामुळे थोडं चिकट असतं, त्यामुळे थोडंसं पाणी घालून आपल्याला याला भिजवून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. अर्धा कप पाणी बस होतं. थोडं थोडं मिक्स करत बघा, मी याला छान असं भिजवून घेते आहे. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल.
हे बघा एकदम मस्त असं सैलसर थोडंसं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. एकदम पातळ नाही, सैलसर असं थोडंसं भिजलं गेलं पाहिजे. जास्त जर पाणीचं प्रमाण तुम्ही टाकलात तर मग आपला पदार्थ फसू शकतो. त्यामुळे मी जे प्रमाण सांगते त्याप्रमाणेच तुम्ही बनवून घ्या. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कोणीही सहज बनवू शकतं. आणि यासाठी आपल्याला ओव्हन वगैरे काहीही गरज नाही आहे. झटपट तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तर आता बघा इतपत असं सैलसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता हे ठेवूया साईडला. आधी आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे मी ना केक टीन घेतलेला आहे. त्याला बटर पेपर लावून तेलाने ग्रीस केलेला आहे. याऐवजी तुम्ही कुकरचा डब्बा वगैरेही घेऊ शकता आणि मैदाही भुरभुरू शकता तूप लावून. तर इथे आता आपण केक टीन तयार करून ठेवलेला आहे. आता काय करायचं, आपण जे बॅटर मिक्स केलं होतं, पीठ भिजवलं होतं, त्यामध्ये आपण घालणार आहोत बेकिंग सोडा. तर पाव चमचा एवढा मी बेकिंग सोडा घालते. सोबतच अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. यामुळे काय होतं, छान असं फ्लफी फुललेला असा आपला जो आहे भानूला तयार होतं. याला तुम्ही गहू आणि केळ्यापासून बनवलेला केकही म्हणू शकता. तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता आणि तो चवीला तर अप्रतिमच लागतं. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच याला आपण हे केक टीनमध्ये आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत. घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. तर बघा मस्त असं आपण सर्व अजिबात पातळ करायचं नाही, नाहीतर जे भानवलं आहे छान असं फुलणार नाही. त्यामुळे मध्यमी जसं दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही याला बनवून घ्यायचं आहे. वरून व्यवस्थित प्लेन करून घेऊया आपण थोडंसं. आणि मी आता इथे वरती थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते, दिसायला खूप सुंदर दिसतात त्यामुळे घालते. नाही घातलं तरी चालेल. तर इथे मी काजू आणि बदामाचे थोडेसे काप घालते वरून. आणि याला लगेचच मी कढई तापत ठेवली होती. 5 मिनटं आधी आपण कढई तापत ठेवायची आणि त्यावरती हे भांडं ठेवून कमीत कमी 35 मिनटं एकदम मध्यम आचेवर किंवा एकदम कमी गॅसवरती तुम्ही हे वाफवून घ्यायचं आहे, बेक करून घ्यायचे. 15 ते 35 मिनटं लागतातच तुम्हाला बेक होण्यासाठी. मध्ये चेक करून बघायचं आहे केक तयार झाला आहे का, आपला भानवलं तयार झालं आहे का. तर बघा मस्त असं फुलून आलेलं आहे. तर सुरी किंवा टूथपिकने तुम्ही चेक करू शकता. तर 35 मिनटानंतर बघा मी चेक करते. तर सुरी आपली एकदम क्लीन निघून आलेली आहे, म्हणजे आपलं भानवलं जे आहे तयार झालेलं आहे. तर याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. पूर्ण रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत आपण याला थंड करून घेणार. ते छान असं फुललेला केक तयार झालेला आहे. पहिल्याच्या काळी लोक असंच केक बनवत होते. तर आता आपला केक जो आहे भानवलं आहे पूर्णपणे थंड झालेला आहे. तर याला आपण उलटा करून काढून घेऊया. थोडंसं हलकंसं टॅप करायचं म्हणजे व्यवस्थित निघून येतं. बटर पेपर लावलेला आहे ना, त्यामुळे पटकन निघून येतं. आणि जो बटर पेपर लावलेला आहे तोही काढून घेऊया आपण. तर बघा कलर किती छान आलेला आहे आणि मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या भानवलेला. छान असं एकदम जाळीदार आणि लुसलुशीत असा आपला हा जो भानवला आहे तयार झाले आहे. बघा किती स्पंजी असं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. घरच्या घरी बिना मैद्याचं पौष्टिक असं हे भानवल्याचं रेसिपी तुम्हाला आवडलं की नाही मला तेही सांगा. आणि तुम्ही कधी हा रेसिपी ट्राय केली आहे का तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. बघा कापताना तुम्हाला समजत असेल किती सॉफ्ट आणि असा जाळीदार असा आपला हा भानवलं तयार झालेला आहे. आणि आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे पौष्टिकही आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास मुलांनाही देऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा.